आली तुम्हाला इकडे काय करायला लागला? समोर अलिबागचा किल्ला, समुद्र किनारा, महायात्रा, वारी, विधानसभेची काय सोडू? तसं काय नाही. काय झालं, पवार जरा गाडीतली हवा चेक करत होता, तवर मी म्हणलं जरा मी एकदम फुफ्फुसामध्ये स्वच्छ हवा भरून घेतो. कुठं मिळणार आपल्याला तिकडे मुंबई पुण्याकडे एवढी स्वच्छ हवा? हा नाही काय झालं, अलिबागला पोचलो ना आपण. आपली महायात्रा आली अलिबागमध्ये. आता आतमध्ये जाऊन सगळ्या नेत्यांची चर्चा करायची. बाबा काही 3 वर्षांनी विकास केला का? परत पानं विसर्जन केला. 2 वर्ष राहिले अजून. पटापटा कामं करण्याच्या मागे लागणार आहे मी. चला माझ्याबरोबर चर्चा करू आपण त्यांच्याशी. उघडा डोळे बघा नीट. एबीपी माझ्यावर बघत राहा. महायात्रा, वारी, विधानसभा. या माझ्याबरोबर. काय पवार, काय झालं का नाही? गाडीची हवा चेक केली की नाही? केली ना साहेब, पण गाडी फसली ना आपली चिखलामध्ये. जरा धक्का मारावा लागणार. गाडी फसली चिखलात? काय चालवतं काय गंमत करता? आता मी एकट्याने धक्का मारणार होणार आहे का बरं गाडीचं? काही बघा काहीतरी पंचायत सगळीतून काय खरं. अरे नेते मंडळी आहेत ना, त्यांच्याकडून घेऊ जरा एखादा धक्का मारून. अरे नमस्कार मंडळी. वा वा वा, अलिबाग मधली सगळी नेते मंडळी आलेली आहे. सगळ्यांचं मी स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांचं महायात्रा, वारी, विधानसभेची सीझन 2 याच्यामध्ये स्वागत आहे. आता आपल्या मनाची एक गोष्ट त्यांना रिक्वेस्ट करूया. काय झालं साहेब लोक, आमची गाडी तिथं फसली हो. जरा थोडंसं काय आहे समोरनं, जरा तुम्ही सगळ्यांनी मिळून धक्का दिला तर होईल. माझ्या एकट्याने तर काय होणार नाही. येता का जरा? चला. बघितलं, एकदा राजकीय इच्छाशक्ती अशी कामाला लागली की काम कसे फटाफट होते. बघितलं, रुतलेलं चाक कसं काढलं सगळ्यांनी मिळून बाहेर. मंडळी, आता हीच राजकीय इच्छाशक्ती इथल्या विकासाला काही असा धक्का देते का नाही हे आपल्याला बघायचं. त्यांना विचारून चला माझ्या बरोबर. या 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 पवार. चला मंडळी आतमध्ये चला. पटापटा पटापटा मिळेल ती जागा घ्या बसून. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि तुम्हा सगळ्यांचे मी खूप आभार मानतो, कारण तुम्ही दिलेल्या रेट्यामुळे त्या चिखलात फसलेली गाडी पुढे निघाली आपली. अलिबाग मतदारसंघामध्ये गेली 3 वर्ष काही कामं झाली का नाही, आमदार साहेब काही कामं करतात की नाही, या संबंधी आपण चर्चा करणार आहोत. मला असं कळलंय की अलिबाग, मुरुड, रायगड हा जो सगळा पट्टा आहे ह्याचा नीटसा पर्यटनासाठी म्हणून झालेला विकास नीट झालेला नाहीये. या संदर्भात पण काही प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर जमिनीच्या खारफुटीचे वगैरे असे काही काही प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर तरुणांना रोजगार नाही, असे पण बरेच प्रॉब्लेम आहेत. आता आपण इथे एक माजी आमदार साहेब बसलेले आहेत, त्यांनाच विचारूया. ते माजी होते त्यावेळेस त्यांच्या काळात काही झालं का नाही? रायगड जिल्हा जो आहे हा शासनाने औद्योगिक जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. आजपर्यंत अलिबागमध्ये रेल्वे आलेली नाहीये. त्याचबरोबर रेवसकरांचा पूल देखील झालेला नाहीये. आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांना गेले 60 वर्ष करतो म्हणून सांगितलं, परंतु अजूनही वडखळ मार्गे वळसा घेऊन अलिबागमध्ये यावं लागतं. आणि त्याचबरोबर ह्या जेट्या वगैरे ज्या आहेत त्यांची देखील सुविधा नाही आहे. माजी मुख्यमंत्री त्या काळामध्ये त्यांनी रेवसकरांचा पूल
ही जी योजना त्यांच्या मनामध्ये होती ती अजून सत्यात उतरलेली नाहीये. पर्यटक आल्या कारणाने छोट्या छोट्या व्यवसायांना, हॉटेल व्यावसायिकांना असं प्रत्येकाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा उद्योग मिळालेला आहे. आमदार साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्यांना चांगल्या प्रतीचा उद्योग इथे मिळालेला. इथं मागे बसलेल्या लोकांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? इकडे अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न फार मोठा आहे, कारण की इकडची मुलं जी शिकतात वगैरे यांना सगळ्यांना ठाणा, पनवेल किंवा वाशी, पुणा इकडेच जायला लागतं. आरसेफ गेल सोडून इकडे कुठलेही प्रोजेक्ट आले नाही. म्हणजे इकडे माणूस शिकला, ग्रॅज्युएट वगैरे झाला तर ह्याला हे सोडूनच जायला लागतं. एम्प्लॉयमेंटसाठी काही नाहीये. अलिबाग जे प्रॉपर आहे हे आज पर्यटन शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणलं गेलं आहे. अलिबाग ज्या पद्धतीने प्रसिद्धीस आलं त्या पद्धतीने अलिबागचा विकास झाला नाही असं आमचं पूर्ण अजून मत काय आहे. विकास व्हावा असं वाटतं तुम्हाला? खूप सुविधा अशा आहेत. एक तर समुद्र किनारा आहे या भागाला इथे झालेला, शिवकालीन काही संग्रह इथे निर्माण आहेत. अशांचं पाहिजे तेवढं त्यांचा विकास झाला नाही असं आमचं मत आहे. ज्या प्रमाणामध्ये विकास व्हायला पाहिजे त्या आघाडी सरकारच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे विकास या ठिकाणी अलिबागमध्ये झालेला वाटतो. मुंबईच्या जवळचं शहर असल्या कारणाने प्रचंड पर्यटकांचं रेलचल या ठिकाणी आहे. आजही अनेक ठिकाणी खड्डे एवढे प्रचंड पडलेले आहेत की पर्यटकांना 1.5 तासावर अलिबाग आहे पण त्यांना 2.5-3 तास लागतात. त्यातला जर अर्धा वेळ त्याचा जर येण्या जाण्यात गेला तर उरले इथे एन्जॉय काय करणार? आणि इथल्या स्थानिक माणसाला जो रोजगार उपलब्ध या पर्यटनातून होतोय तो या सगळ्यामुळे अनेक तऱ्हेची बंधनं घातल्यामुळे होत नाहीये. हे त्यातलं मोठं दुःख आहे. रेल्वेचं जर म्हणाल तुम्ही, आजच मीटिंग झाली, खासदार आनंद गीते आले होते. 238 कोटीची योजना ही झालेली आहे फायनल रेल्वेसाठी. हे 238 कोटी रुपये झाले तुम्ही असं सांगताय, पण हे कधी येणार आहेत? ते आता सर्वेक्षण चालू आहे ना. कुठे पण हे कधीपर्यंत येईल? येत्या 4 वर्षात येईल, 5 वर्षात येईल, 10 वर्षात येईल, आता कधी येईल? त्यांचं या ऑगस्ट एंडिंगला त्यांचा सर्वे चालू होणार आणि नंतर ट्रॅक कसा, स्टेशन कुठे, त्या पद्धतीने ऍक्विजिशन चालू करणार आणि मग रेल्वे आपल्याकडे 100% येणार. हे जे 238 कोटी रुपये मंजूर झाले आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त या मार्गाची पाहणी करण्यासाठी झालेले आहेत. आणि रेल्वे येईल तेव्हा येईल हो, पण आत्ताचे जे रस्त्याचे खड्डे आहेत, रस्ते आहेत, ह्याच्यावर आता शेकडो कोटी रुपये खर्च केलेले तर ऍक्च्युअल खड्डे भरले जातील की नाही भरले जाणार हा प्रश्न कॉमन माणसाला आहे. लोकल नेते जे आहेत त्यांनी काही काम केलंय की नाही? मला वाटतं शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत इथे बरीच वर्ष झाली, बरोबर? कुठे आहेत? इकडे आहेत, मागे आहेत. नेते मागे बसलेत. वा, पहिल्यांदा चांगलं झालं. बर, या. आम्ही वारंवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर BNCकडे आम्ही तक्रार घेऊन जातो किंवा हे खड्डे कसे भरणार. त्यांचा एक प्रश्न असतो की अजून निधी उपलब्ध झालेला नाही, एस्टिमेट बनवलेला आहे आणि जी कामं झाली ती चांगल्या तऱ्हेने केली जात नाहीत. तर याच्यावर माझं असं म्हणणं आहे की शासनाने तिथे निधी द्यावा आणि चांगल्या प्रकारे काम व्हावं अशी आमची विनंती आहे. आणि आमदार म्हणून बराचसा निधी या तालुक्यामध्ये आलेला आहे. रस्ते केले कोणी हा मूळ प्रश्न आहे. इथल्या तमाम जनतेला किंवा सर्व पक्षीय नेत्यांना माहित आहे. सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर रोडचे पंडित पाटीलच आहेत. ते शेकापक्षे नेते आहेत. सुप्रभात त्यांचं कन्स्ट्रक्शन नाव आहे. आपण बघता रोडला आला असं सुप्रभातचे सगळे गाड्या तुम्हाला दिसतील जाता येतात सगळ्यांनी. त्यांनीच काही रस्ते आहेत आणि तेच आरोप करतात. म्हणजे लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे हा महत्वाचा प्रश्न आहे. काय माहिती आहे, काम कोणी केलं याला महत्व नाही, काम कोणी केला महत्व नाही, पण निधी येत नाही खड्डे भरण्यासाठी. जो ज्या प्रमाणात निधी येत नाही याला काय? हॅलो, देश स्वतंत्र झाल्यापासून हे सर्वजण म्हणतात की आमच्या मंत्र्यांनी किंवा संत्र्यांनी किंवा आमदारांनी कामं केलीत. देश स्वतंत्र झाल्यासोबत कॉन्ट्रॅक्टर साहेब, एक कुर्डुसगाव ग्रामपंचायत आहेत, त्याच्यामध्ये एक कामतवाडी आहे. आज देश स्वतंत्र होऊन 65 वर्ष झाली, अजून त्या गावात लाईट नाही. तिथे एक लाईटचे पोल उभे करण्याकरता काही फॉरेस्टचा प्रॉब्लेम निर्माण होतो. तर फॉरेस्टची जागा असल्यामुळे लाईट गेली नसेल ना, तर प्रत्येक वाडीवर ही लाईट गेलेली आहे. याच्यामध्ये अपवादात्मक गोष्ट अशी आहे की या स्वातंत्र्याच्या काळापासून 1-2 वेळा अपवाद सोडला काँग्रेसचा मंत्रिपद, 3 वेळा अपवाद सोडला, तर बाकी आमदार हा शेतकरी कामगार पक्षाचा झालाय. त्यांचं ही कर्तव्य आहे का नाही? इथे निधी किती आला, तो खरोखर खर्च खरोखर रस्त्यात किती झाला आणि सरकारी कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या खिशात किती गेला याची चौकशी व्हायला पाहिजे. बाकी गेलं एवढंच सगळं. माझं एकच म्हणणं आहे की ठीक आहे, सगळे इथे सगळ्या पक्षाची लोक आहेत, तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की इथला जो विकास झाला किंवा विकास झाला नाही तो शेतकरी कामगार पक्षामुळे झाला नाही. हे जे म्हणणं आहे हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. या एकाच वाक्यावर
याला एकाच वाक्यावर मी बोलतो, कारण आतापर्यंत तुम्ही जे आलात, धरमतरचा फूल हा केंद्रानेच केला, रेवदंड्याचा फूल हा केंद्राने केला, आरसीएफचा कारखाना आला, याचा जास्त फायदा ठेकेदारी म्हणून शेका पक्षांनी उचलला, परंतु याला विरोध केला, आमची काळी आई देणार नाही, परंतु तो कारखाना तिथे झाला. जो प्रोजेक्ट येईल याला विरोध करायचा आणि मलिदा शेका पक्षांनी करायचा, ही इथल्या शेतकरी कामगार पक्षाची राज्यनीती आहे. आमचा मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी पाणी आणि रस्ता ह्याच्या बाबतीत फार भ्रष्टाचार झालेला आहे. जलसंपदा मंत्री तटकरे साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पाण्यासाठी लाखो रुपये दिले शासनाने आणि 1 ते 2% फक्त जलसिंचन झालेले आहेत. जलसंपदा मंत्री तटकरे साहेबांनी फार मोठा भ्रष्टाचार केला. कोणी आहे का तटकरे साहेबाच्या वतीनं? कोण आहे? तुम्ही आहेत का? बोला. तटकरे साहेबाच्या वतीनं आले, बोला. या ठिकाणी जो आरोप आता शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी केला त्याचं खंडन मी या ठिकाणी करतो. कारण पहिली गोष्ट म्हणजे आरोप करत असताना त्याविषयीचे सबळ पुरावे कोणतेही नाहीत. जे आरोप झाले ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. आधी पुरावे पाहिजे त्या संबंधी आता जे आरोप घोसाळके साहेबांनी केले, आता जे आरोप घोसाळके साहेबांनी केले ते फक्त आरोपच आहेत. ते फक्त राजकीय आरोप करण्याची सवय शिवसेनेच्या आणि शेकापच्या नेत्यांना पडली आहे. मला एक सांगा, काही जळत असल्याशिवाय धूर येणार आहे का बाहेर? एवढं सांगा तुम्ही आम्हाला. आदरणीय तटकरे साहेबांचे आपण आरोप केलात. तटकरे साहेबांनी याविषयी वृत्तपत्रांना किंवा चॅनलवाल्यांना सगळी माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. ऐकून घ्या. जे आरोप आम्ही ऐकून घ्या, सांगतो. एक मिनिट. अतिशय घोसाळके साहेब अतिशय महत्वाचा विषय तुम्ही सांगतो. आदरणीय तटकरे साहेबांच्या मुलाने काय व्यवसाय करायचा हे कोणी सांगण्याची गरज नाही आहे. याचं कारण असं आहे, मी ज्या मुद्द्यावरती हात घातला होता, जयंत पाटलांचा मुलगा आधी जेटी चालवतो, जे डायरेक्टर आहेत, तो काय 4 वर्ष आरोपी झाला, एका स्वप्नापूर्ती झाला नाही आहे. तटकरे साहेबांची परिस्थिती काय होती आम्हाला माहिती आहे. त्यांच्या विरोधात विधानसभा आम्ही लढवली नाही. त्या तटकरे साहेबांकडे आता अब्जावधी तुमची शिवसेनेची आणि शेकापक्षी युती असल्यामुळे घोसाळे साहेब तुम्ही हेच वाक्य बोलला ना. एक मिनिट. तुमच्या लक्षात आलं का? हे सगळेजण एकमेकावर आरोप करतायत आणि सांगतायत की तुम्ही कोटी रुपये खाल्ले, आम्ही कोटी रुपये खाल्ले. पण मंडळी, ही कोटीच्या कोटी उड्डाणं ही राजकारणी मंडळी कशी काय घेऊ शकतात? आणि हे सगळे पैसे आपलेच असतात, पण आपण गप्प बसलेलो असतो. पण मंडळी, जेव्हा आपण आपला तिसरा नेत्र उघडतो, म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल, एबीपी माझाची आपली स्लोगनच आहे, उघडा डोळे बघा नीट. महायात्रा वारी विधानसभेची सीझन 2 मध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुद्दा फार महत्वाचा होता की कुणी किती भ्रष्टाचार केला. तटकरे साहेबांनी एवढं केलं आणि ते म्हणाले त्यांनी तेवढं केलं जयंत पाटील साहेबांनी. आता आपण हे मनसेचे आहेत यांनाच विचारू. अहो, सर्व काही भोगलेले आहे पक्षाने. साधे टोल नाके गरिबांना एवढा त्रास होतोय, ते का मनसेने करायचं का? आजपर्यंत दोन्ही पक्षांना संधी दिलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनाही संधी दिलेली आहे. आता नवनिर्माणासाठी आम्ही तरुण तडफदार मुलं या ठिकाणी उभे राहिलेलो आहोत. कारण ह्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलेले आहेत आणि 4 बोट ह्यांच्याकडे आहेत आणि दोघांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि म्हणूनच निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा खर्च करूनच यांना निवडून यावं लागतं. 13 वर्ष आमच्या पालकमंत्री महोदय इथं काम करतात, परंतु रायगडचा विकास झाला असा भास केला जातो, परंतु खऱ्या अर्थाने मुकास मुळी झाले नाहीत. आज शिवदा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्यात. आज हरिहरेश्वर अलिबाग प्रमाणेच हरिहरेश्वर सुद्धा पर्यटन क्षेत्र आहे. त्या पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेले आहेत. यांनी फक्त जमिनी घेतलेल्या आहेत, शेतकऱ्यांची लुबाड केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने विकास त्यांचा स्वतःचा केलेला आहे.
विकास झाला नाही तर काय मग शिवसेनेने विकास केला? घोसाळकर साहेब वारंवार सांगतात विकासाची परिभाषा. शिवसेनेने शून्य विकास रायगड जिल्ह्यात केला असं मी जाहीरपणे सांगेन. याचं कारण असं आहे की त्यांची आयुष्यभर शेकाप पक्षात झाली आणि त्यांचा आदरून शेकाप पक्षाने हवं नको ते लाटून घेतलं. ऐकून घ्या आपली सत्ता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयुष्यभर राहिली. मला मान्य आहे तुमची 7.5 वर्ष सत्ता होती आम्हाला मान्य आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचं एकामेकाचा कॅटमॅट आहे आयुष्यभर आणि त्याचा उपयोग तुम्ही फक्त स्वतःची थोडी माणसाने घेतलात. हे जाहीर तुमचा आमचा आहे. एक मिनिट, आपण दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं. हे म्हणाले की यांची चौकशी झाली पाहिजे आणि हे म्हणाले यांची चौकशी झाली पाहिजे. खरंच आहे, इथं प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. जयंत पाटील यांचा वाढदिवस होता, त्यांनी खुलेआम आवाहन केलेलं आहे, मी जर भ्रष्टाचार केला असेल किंवा तटकरीने एवढी जर माझी प्रॉपर्टी असेल तर माझी प्रॉपर्टी मी त्यांना देईन, त्यांची प्रॉपर्टी मला द्यावी. घोसाळकर बरोबर आहे की नाही? आमचा भ्रष्टाचारच नाही आहे आणि असेल तर तुम्ही काढून दाखवा. भ्रष्टाचाराचा अगर जो कुठं असेल रायगड जिल्ह्यामध्ये तर तो जयंत पाटीलच आहे. तर मंडळी, भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप झाला. आता विकासाच्या मुद्द्याकडे आपण वळूया. विकासाचं काही होणार आहे का नाही? हे म्हणाले आमची प्रॉपर्टी त्यांना देऊ, ते म्हणाले तुमची प्रॉपर्टी आम्ही घेऊ. पण ह्याच्यामध्ये विकास तर होणारच नाही ना. तर मंडळी, विकास कोण करणार? हा आमचा सगळा जो भाग आहे हा कोस्टल झोन आहे, बराचसा भाग. बऱ्याचशा ठिकाणी मच्छीमार लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, त्यांचा विकास होण्यासाठी त्यांना काही सबसिडीज मिळाव्या. मच्छीमारांना डिझेलमध्ये कमी दरामध्ये डिझेल मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना चांगल्यापैकी पीक मिळालं पाहिजे, खते मिळाले पाहिजे, त्या सुविधा उपलब्ध झालेल्या पाहिजे. आवाजपासून तुम्ही अगदी चौलपर्यंत जा, नारळ सुपारी बागायची आहे. नारळ सुपारी बागायतीचे आता इतके प्रश्न अनेक आहेत की नारळाला भाव नाही, नारळावर वेगळ्या तऱ्हेचा एक आलेला रोग आलाय, नारळाचा आक्रसतो, त्याला बाजारपेठ मिळत नाही. ह्याच्याकडे सरकारचं बिलकुल लक्ष नाही. हा रायगड जिल्हा म्हणजे ही कोकणाची सुरुवात आहे. कोकणाला कॅलिफोर्निया व्हावा अनेकांची इच्छा आहे आणि करण्यासाठी तरतूद असणं आवश्यक आहे आणि म्हणून अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले. कोकणाचा कॅलिफोर्निया, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया सगळं ठीक आहे, पण या सगळ्यात मरते ती सर्वसामान्य जनता, जिला 2 वेळचं जेवण पण मिळत आहे, सुखाचे 2 घास मिळत नाहीत. या संपूर्ण आमच्या खारेपाट विभागात पाणी घुसलेलं आहे आणि या पाण्याने शेती नादुरुस्त झालेली आहे. तर या सर्वसामान्य जनतेला दारिद्र्य रेषेखालील कार्ड मिळावं, त्याच्यावर धान्य मिळावं, जेणेकरून सर्वसामान्य जनता पहिली जगेल आणि जनता जगली तर देश, महाराष्ट्र सगळं जगेल आणि सगळ्याचा कॅलिफोर्निया होईल. महायात्रा वारी विधानसभेची याच्यामध्ये इथे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार पाहिजे होते ना. जनतेला कोणाकडे न्याय मागणार? खऱ्या अर्थाने दोन्ही आमदारी तब्येवर नाही. ऐकून घ्या. 4 आमदार असताना जयंत पाटील विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून येतात. हे पक्षश्रेष्ठींना मॅनेज केल्यामुळेच होतं. शेका पक्ष कायम जनतेत राहणारा पक्ष आहे. महेंद्र दळवी 6 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत गेले, आधी शेका पक्षातच होते, निवडून आलेले. त्याच्या आधी शिवसेनेत होते. आमदारकी 2 वर्षांनी बाकी आहे, तिथपर्यंत ते कुठे जातील शेका पक्ष शिवसेना एकत्र का आले? दोन्ही वेगवेगळे असून हे जर राष्ट्रवादी बोलतात, राष्ट्रवादीची निर्मिती झाली सोनिया गांधी परदेशी म्हणून, तो मुद्दा विसरून जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात तर विकासासाठी शेका पक्ष आणि शिवसेना काय एकत्र येऊ शकत नाही? शिवसेनेचे मनसे बरोबर एक दिलाने काम करतो अलिबाग मध्ये. आम्ही जेव्हा मनसेचे या ठिकाणी कॅन्डिडेट उभे केले तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी खांद्याला खांदा लावून मनसेच्या उमेदवारांना मतं दिले. आणि आम्ही दोघे जण एक झालो ना तर या सर्व भ्रष्टाचारी हिरण्यकशी कंस या रावण यांचा वध व्हायला राहणार नाही. पुढच्या वेळेला या, मी तुम्हाला विनंती करतो, पुढच्याला परत या. संबंधित अधिकारी प्रत्येक खात्याचे आणि संबंधित पदाधिकारी या सर्वांना बोलवा. आणि हे विकास का होत नाही, मुळात म्हणजे कोणामुळे होत नाही याचा पहिला प्रश्न. दळणवळण पहिलं सुधारा, प्रत्येक त्याला ट्रकवरची आपल्या डिझेलवरची सबसिडी चालू करा. प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, याची अनेक उदाहरणं आपण बघितली. ह्याची खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला पाहिजे. तर मंडळी, विकास झाला की नाही हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक जण एकमेकावर भ्रष्टाचाराचा आरोप करत असतो. आता मला सांगा, विकास कधी होणार? का हे फक्त एकमेकांवर भ्रष्टाचाराचेच आरोप करणार?
या बाबा चला या लवकर लवकर. मंडळी काय बरं वाटलं होतं अलिबागच्या किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर. हो काय तो निसर्गरम्य किनारा होता, कुठं म्हणून काही घाण नाही आणि काय शुद्ध वातावरण. मुंबईत निव्वळ चिकचिकाट, घाम आणि पोल्युशन केवढं मुंबईत. हो मी तर एवढी हवा भरून घेतली तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेस आलो नव्हतो इकडं, जरा चूकच झाली. पण यावेळेस आपण अलिबागला आलो का नाही. आणि चर्चा काय झाली, चर्चा जरा तटकरे साहेबापाशीच फिरली. पण काय हरकत नाही, अजूनही आता बऱ्याच चर्चा घडणार आहेत आपल्या या महायात्रेत. चला मग चिपळूणकडे जाऊया.